सांगलीमध्ये चांदोली धरणातून 3648 क्युसेक विसर्ग सुरू। वारणा नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा। अतिवृष्टीमुळे वारणा धरणाचे 2 दरवाजे उघडले। वारणा धरणाच्या वक्र दरवाजामधून 2000 क्युसेक पाण्याचा विसर्ग। पंचगंगेचं उगमस्थान प्रयाग चिखली इथे 5 नद्यांचा संगम होतो। याच प्रयाग चिखलीची ही खास दृश्य एबीपी माझाच्या प्रेक्षकांसाठी। 2 दिवसांपासून गोसीखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस। धरणाचे 33 दरवाजे उघडले। 3,50,524 क्युसेक पाण्याचा विसर्ग। परशुराम घाटामध्ये ठाकरे गटाचं अनोखं आंदोलन। सतत होणाऱ्या अपघातांमुळे ठाकरे गट आक्रमक। या मार्गावरती सत्यनारायणाची पूजा करत ठाकरे गटाकडून रोष व्यक्त। परभणीच्या फुलवाडीमध्ये ओढ्याला पूर। विद्यार्थ्यांना पुराच्या पाण्यातून करावा लागतोय जीवघेणा प्रवास। तात्काळ पुलाचं काम करण्याची गावकऱ्यांची मागणी। गोंदियामध्ये पावसाचा जोर कायम। इटियाडोह धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये मोठी वाढ। सध्या धरणामध्ये 98% जलसाठा असून ओव्हरफ्लो होण्याची शक्यता। भूकंपाची कारणं शोधण्यासाठी भूवैज्ञानिकांचं पथक हिंगोलीमध्ये दाखल। पाहणी करून सविस्तर अहवाल केंद्र सरकारला देणार। मागच्या 4 ते 5 वर्षांमध्ये 24 वेळा भूकंप झाल्यानं भूवैज्ञानिकांकडून या संदर्भातली पाहणी। नगर जिल्ह्याच्या धरणातील पाणीसाठ्यामध्ये वाढ। भंडारदरा धरण 56%, तर मुळा धरण 37%। निळवंडे धरणाचा साठा 25%वर। नागपूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरती खड्डे। लाखो रुपयांची टोल वसुली करूनही महामार्गाच्या देखभाल आणि दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याचा नागरिकांचा आरोप। स्वस्त धान्याच्या तांदळामध्ये आढळले प्लास्टिकचे तांदूळ। तांदळामध्ये प्लास्टिक तांदळाची भेसळ करणाऱ्यांवरती कारवाई करण्याची केली मागणी। नगरमध्ये दूध दरासाठी शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर लॉंग मार्च। दुधाला 40 रुपये दर देण्याची शेतकऱ्यांची मागणी। गुरुपौर्णिमा उत्सव काळामध्ये साई चरणी 6,26 लाखांचं दान। 20 ते 22 लाख 22 जुलैच्या दरम्यान 2 लाखांहून अधिक भाविकांनी घेतलं शिर्डीच्या साईबाबांचं दर्शन। महसूल कर्मचाऱ्यांचा संप मागे। महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या बैठकीनंतर महाराष्ट्र महसूल संघटनेचा निर्णय। भंडाऱ्यामध्ये विधान परिषद सदस्य म्हणून निवड झाल्यानंतर परिणय फुके यांचं जंगी स्वागत। जेसीबीनं पुष्पवर्षाव करत क्रेननं घातला हार। वाशिम जिल्ह्यामधील हजारो शेतकरी पीएम किसान योजनेपासून वंचित। जिल्हाधिकारी कार्यालयावरती घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट। दस्तऐवजाची पूर्तता करून ही जवळपास 20,000 शेतकरी वंचित। नंदुरबारच्या नवापूर तालुक्यामधील खांडबारा जिल्हा परिषद शाळेची दुरावस्था। दुरुस्तीसाठी चक्क सरपंचांचं अर्धनग्न आंदोलन। मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षण विभागाचे मात्र अक्षम्य दुर्लक्ष। जळगाव शहरामधले सिग्नल्स बंद असल्यानं प्रहार संघटनेचं आंदोलन। सिग्नलला हार घालत प्रहारच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 20 दिवसांमध्ये 3री गोळीबाराची घटना। राजुरा शहरामधील महाराष्ट्र बँकेच्या शाखेपुढे अंधाधुंद गोळीबार। एकाचा मृत्यू। आरोपी घटनास्थळावरून पसार। आरोपींचा शोध सुरू। चंद्रपूर मूल मार्गावरच्या चिचपल्ली या गावाच्या जवळ 2 बसची समोरासमोर धडक। दोन्ही बसमधील 16 प्रवासी जखमी। जखमींमध्ये दोन्ही बसच्या चालकांचाही समावेश। अकोल्यामधल्या प्रतिष्ठित उद्योगपती ब्रिजमोहन भारतीय यांच्या घरी चोरी। या प्रकरणामध्ये संभाजीनगरमधून 2 चोरटे ताब्यात। चोरट्यांकडून सुमारे 25 लाखांचा मुद्देमाल जप्त। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।